वाळलेल्या संत्रा झाडांच्या अनुदान मागणीसाठी 1 सप्टेंबरपासून आत्मक्लेश आमरण उपोषणाला केदार चौक परिसरातून सुरुवात करण्यात आली व या शेतकरी हिताच्या उपोषणाला युवा व्यापारी संघ, व्यापारी संघटना, कृषी साहित्य विक्रेता संघ, सुवर्णकार संघ इत्यादी व्यावसायिकांनी पाठिंब्याचे पत्र देऊन समर्थन जाहीर केले आणि मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत स्वयंस्फूर्तीने आपले दुकान बंद ठेवले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वरुड येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ आत्मक्लेश आमरण उपोषण चालू आहे। 3 दिवस लोटून सुद्धा एकाही प्रशासकीय अधिकारी या मंडपाकडे जाण्यास तयार नाही। त्यामुळे प्रशासनाविरोधात हळूहळू आक्रोश तयार होत आहेत। या उपोषणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ राज्य अध्यक्ष देवेंद्र भुयार, ऋषिकेश राऊत, गौरव गणोरकर, अरविंद माटे, अर्जुन डंबाळे, छत्रपती वडबुद्धे, गंगाधर पांढरे, भूषण कराळे, जावेद शेख, रुपेश जिचकार इत्यादी कार्यकर्ते या आत्मक्लेश उपोषणाला बसलेले आहेत। मंगळवारला दुपारी 12 वाजेपर्यंत युवा व्यापारी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आपला पाठिंबा दिला आणि स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली। गेल्या 3 दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं अमरावती जिल्ह्यामध्ये वरुड तालुक्यात आत्मक्लेश आमरण उपोषण चालू आहे आणि शेतकऱ्याच्या वाढलेल्या संत्र्याच्या झाडाला प्रति झाड 5,000 रुपये अनुदान मिळण्यात यावं व ओबीसी, एससी, एनटी यांचे घरकुल 34 मध्ये तरतूद करून त्यांना त्यांचा मंजूर आकडा 500 वर करण्यात यावा। तसेच या विद्यार्थ्यांच्या एसटी विद्यार्थ्यांना मिळणारे स्मार्ट कार्डचे जे विलंबन होत आहे त्याला जे विलंबन होत आहे ते विलंबन वाढवून देण्यात यावं, त्यांना त्वरित स्मार्ट कार्ड देण्यात यावं। या विशिष्ट मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाचे प्रमुख देवेंद्रजी भुयार यांच्या समवेत आम्ही संपूर्ण कार्यकर्ते गेल्या 3 दिवसापासून आत्मक्लेश आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। वरुड येथून निलेश लोणकर यांचा हा वृत्तांत।